चल मग शांताबाई, चहा करते तुझ्यासाठी. चल आतमध्ये. नको बाई, मला चहा बिया काही नको. एवढं उन्हातानाचं कोण चहा घेत असतं? मला पुन्हा वावराने पण जायचंय 2-4 बायकांना घेऊन. हो का शांताबाई? चल मग येते ना मी पण 2-4 बायकामध्ये. तू चलती बाई बाई, तुला तर आता कुठंच नेत नाही मी रेनू. माझ्यासोबत तुला मी कुठंच नेत नाही आता. काय झालं शांताबाई? काही चुकलं का माझं? राग आहे तुला माझा कशाचा? नाही तर तू जिथे तिथे मला नेत असती. कुठेही तू माझ्याशिवाय जातच नाही. मग आता अशी कोण म्हणू लागली शांताबाई? नाही ग रेनू, तुझा कसला राग आला मला? तू काही नाही केलं राग यायचं. पण आता त्या दिवशी मला काय माहिती होतं का त्या दिवशी नदीवर साप निघल आणि चावल मला. तर मग बाई जे ते मलाच बोलू लागलं. तुला कळत नाही का शांताबाई तिला नेत असता का? तुला कळत नाही का शांताबाई तिला नेत असता का? हो ना, एकच टून लावलं माझ्या मागं सगळ्यांनी. आता मला कळतं ना तुला कुठे न्यावं कुठे नाही. मी म्हटलं तू बसशील तिथं घरात, तुला कुणी नाही बोलायला वगैरे. मग आमच्यासोबत आली असती तर बसून राहिली असती, थोडा गप्पा टप्पा झाल्या असत्या. असं म्हणणं होतं माझं. मी थोडं काही वाईट विचार करून चालत होते. आणि मी कधीतरी तुझा वाईट विचार करावा का? मग ते माझ्या मनाला लागू लागलं बाई. सारखं सारखं जेते मग तेच म्हणू लागलं. तिला इकडं नको घेऊन जाऊ, तिला तिकडं नको घेऊन जाऊ, असं नको करू तसं नको करू. त्यात काय एवढं वाईट वाटून घेते शांताबाई? तुम्हाला नेलं होतं ना. मला माहिती आहे तुझ्या मनात तसं काही नव्हतं म्हणून. तुझ्या मनात तसं काही असूच शकत नाही कधी माझ्याबद्दल. मग तुम्हाला मोठ्या बहिणीसारखी आहे आणि तू पण माझी लहान बहिणीसारखी काळजी घेते. नाही नाही बाई शांताबाई, कुणी काही जरी म्हटलं तरी माझ्या मनात तसं काहीच नाही. आणि त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको आणि तू असं काही उदास होऊ नको. उलट तू तर अशी उलट जबाब देणारी बाई आहे ना शांताबाई. आणि तू कसं ऐकून घेऊ लागली असं? नाही, ऐकून ऐकून घ्यायचा प्रश्न नाही रेनू. ऐकून घ्यायचा प्रश्न नाही. पण कुठे ना कुठे मनाला वाईट वाटतं की बाई लोक असं का विचार करत असतील माझ्याबद्दल म्हणून. की मला काही एवढं पण समजत नाही का असं वाटतं माझ्या मनाला. जाऊ दे, ते पण काळजीपोटीच म्हणतात. त्यांचं काही असं हे नाहीये. त्यामुळे तू काही वाईट वाटून घेऊ नको. बरं आणि तू जर म्हणत असशील तर मी चलते. नाही तर मग राहिलं. नको नको बाई रेनू, आज तू चालू नको उन्हातानाचं. आज आम्ही जाऊन हे करून येतो, भाजीन ते तोडून येतो. लागले तर तुझ्यासाठी थोडीशी मेथीची भाजी आणून घेते मी वावरातून, खावी वाटत असेल तुला तर. आणि बघ मग संध्याकाळी मी हळदी कुंकू ठेवणार आहे. मग त्याला ये पण तू आवर्जून. तोपर्यंत आराम करून घे. काय म्हणते मी? तसं तर तसं शांताबाई. आज मला थोडंसं असं वेगळंच वाटू लागलं. मी आराम करून घेते आणि संध्याकाळी येईल मस्त मग तुझ्याकडे हळदी कुंकाला. ठीक आहे? हा जमते, तसंच करू मग. शीला! काय काय घाबरती व शीला? काय घाबरती? घरातच आहे ना तू. दिवसा डोळ्या काय घाबरती? घाबरणार नाही तर काय बा शांताबाई, माझं सगळं लक्ष खाली होतं ना. आणि तू येती मागून आणि एकदम अशी हे करती, जोरात ओरडती. हो तर काय, किती घाबरले मी. बरं जाऊ दे आता. माझं आई काय म्हणते मी ते वावरात चलायचं, माझ्या वावरात चलायचं मेथी तोडायला. चल बरं पटकन. अरे वा, काय म्हणलं का शांताबाई? कामाचे चिंतेत होते मी, तिकडे लक्ष देत होते. कोणाकडे काम नाही काही नाही, कुठे जावं म्हणून.